गडचिरोलीच्या झिंगापूर गावातील भयानक वास्तव समोर आलंय। पाण्यासाठी तब्बल 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागते। खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची आता नागरिकांवर वेळ आली। झिंगानूर या ठिकाणच्या गावातली भयानक परिस्थिती आपण पाहतोय। दरवर्षी नागरिकांना हा नाहक असा त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यात शासनाला मात्र अपयश आलंय। त्यामुळे नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि हंडाभर पाण्यासाठी सुद्धा तब्बल 3 ते 4 किलोमीटर या ठिकाणी भटकंती करावी लागते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष झुंगरे आपल्या सोबत जोडलेत। आशिष, आपण पाहतोय की पाण्यासाठी तब्बल 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि हा काही या वर्षाचा प्रश्न आहे, दरवर्षी हीच समस्या या ठिकाणच्या नागरिकांना भेडसावते। काय सांगशील सविस्तर? खरं आहे, म्हणजे याच वर्षी नाही तर मागील काही वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाण्याची समस्या आहे ते खूप भेडसावत आहे आणि मुख्य म्हणजे विहिरी जे आहेत ते पूर्णपणे कोरड्या पडलेल्या आहेत। जवळच असलेल्या तळा आहे तो सुद्धा कोरडा पडलेला आहे आणि तळालगतच जे आहेत ते नागरिक हाताने तिथं खड्डा खोदून त्यामधून ते पाणी बाहेर काढत असल्याचे भयानक वास्तव दिसून येत आहे। मुख्य म्हणजे वाढत्या उन्हामध्ये सुद्धा लहान लहान चिमुकले असतील किंवा गावातील नागरिक असतील ते एक हंडा पाणीसाठी जे आहे ते त्यांची खूप धावपळ सुरू आहे आणि त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा सुद्धा होऊ शकत नसल्यामुळे आता कुठेतरी त्यांच्या आरोग्याचा सुद्धा एक खेळ होत असल्याचे दिसून येत आहे। मुख्य म्हणजे दरवर्षी त्यांच्यासोबत एक दावे प्रतिदावे केले जातात। दरवर्षी त्यांच्याकडून एक मागणी केली जाते, परंतु त्या मागणीला कुठेतरी दरवर्षी एक ब्रेक लागत असल्याचे दिसून येत आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।